नवनवीन आणि सुग्रासाच्या व्हेजिटेरियन डिशेस बघण्यासाठी A1 सुग्रास रेसिपीजला सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट करून शेअरही करा. नमस्कार. A1 सुग्रास रेसिपीच्या किचनमध्ये मी अमिता दाते आपणा सर्वांचं स्वागत करते. आज मी करत आहे इडली, सांबार आणि चटणी. चला तर आता आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात. आज मी 8 माणसांसाठी इडली सांबार करत आहे. त्यासाठी हे रेशनचे तांदूळ मुद्दामून घेतलेले आहेत. मला एकदा ह्या रेशनच्या तांदळाची इडली करून बघायची होती. हे असे 3 बाउल घेतलेले आहेत तांदूळ. शिवाय 2 चमचे मेथ्या आणि अर्धा बाउल पोहे आणि 1 बाउल उडीद डाळ असं घेतलेलं आहे. पहिल्यांदा आपल्याला पोहे लागणार नाही आहेत. उडीद डाळ आणि तांदूळ हे छान 2 वेळेला स्वच्छ धुवून मग भिजवून ठेवायचे आहेत. आता आपण हे सगळं स्वच्छ 2 वेळेला धुवून घेऊयात. तसंच मेथ्याही धुवून घेत आहे. पाण्यामध्ये पूर्ण तांदूळ बुडल्यानंतर त्याच्यावरती जवळजवळ 1 इंचभर म्हणजे आपलं बोटाचं पहिलं पेर असतो तेवढं पाणी जास्त ठेवायचं. तसंच जास्त पाणी उडदाच्या डाळीमध्ये पण ठेवायचं आणि मेथ्यामध्ये पण थोडं पाणी घालायचं. हे सगळं 7-8 तास भिजवून झाल्यानंतर ते आता मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. आता इथं पोहे पण भिजवून घेतलेले आहेत. तांदूळ, उडदाची डाळ हे खूप छान भिजून झालेलं आहे. ते आता आपण सगळं मिक्सरमधून वाटून घेऊयात. हे 2 बॅचमध्ये वाटून घ्यावं लागणार आहे. निम्मे पोहे आत्ता घेतलेले आहेत. त्यामध्ये निम्मे तांदूळ घालून घेणार आहे आणि निम्मी डाळ आणि निम्म्या मेथ्या घालून एक महत्त्वाची गोष्ट करायची, ते म्हणजे आपण जी भिजवलेली डाळ आणि तांदूळ ज्या पाण्यात आपण भिजवलेलं आहे ते पाणी मिक्सरमधून डाळ आणि तांदूळ वाटून घेताना घालायचं. डाळ आणि तांदूळ मिक्सरमध्ये वाटून घेताना नेहमी इडलीच्या पिठामध्ये जास्त पाणी घालायचं नाही. मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ आणि तांदूळ घालून जी लेव्हल आलेली असते त्या लेव्हलच्या निम्म्यानी आपण पाणी घालायचं आहे. आणि आपण डाळ तांदूळ भिजवलेलंच पाणी घातलं असल्यामुळं इडलीचं बॅटर उत्तमपैकी फर्मेंट व्हायला मदत होते. मिक्सरमधून काढून घेतलेलं बॅटर हे बघा, हे बॅटर अगदी स्मूथ झालेलं आहे. हे असं मोठ्या एका पातेल्यामध्ये काढून घेणार आहे. मिक्सरमधून वाटून घेतलेलं जे बॅटर असतं ते सगळं आपण पातेल्यात काढल्यानंतर त्याच्यावरती त्याच्या दुप्पट ते तिप्पट जागा रिकामी राहील अशा प्रकारचं मोठं एक भांडं घ्यायचं. त्यात बॅटर हे सगळं काढून घ्यायचं. आणि शिवाय हे बॅटर वाटून झाल्यानंतर ते पातेलं एका मोठ्या ताटामध्ये थाळ्यामध्ये ठेवायचं. म्हणजे समजा बॅटर फुगून जास्त वरती आलं तर जास्त फुललेलं बॅटर ताटामध्येच येईल. पहिल्या बॅचमध्ये काढून घेतलेलं बॅटर आणि दुसऱ्या बॅचमधलं काढून घेतलेलं बॅटर हे छान असं मिक्स करून घेऊयात. या बॅटरला आता आपण 8 तास झाकून ठेवूयात. अजिबात मध्ये हे झाकण उघडून बघायचं नाही. शक्यतो हे झाकण वरती फुगवटा असलेलं असं निवडावं, म्हणजे आतून बॅटर फुगण्यासाठी जास्त जागा मिळते. दुसऱ्या दिवशी सकाळी मी हे पीठ तुम्हाला दाखवत आहे. हे बघा, मस्त फॉर्मॅट झालेलं हे इडलीचं बॅटर. छानच जाळीदार असं फुगलेलं आहे हे बॅटर. आता आपण हे बॅटर एकाच दिशेने फेटून घ्यायचं. त्यामुळं ह्या बॅटरमध्ये चांगली हवा भरली जाते. त्यामुळं इडली पण छान फुलते, मस्त फुगली जाते, जाळीदार होते. आत्तापर्यंत तुम्ही बऱ्याच वेळेला इडली केली असेल, तरीही A1 सुग्रास रेसिपीची इडली कशी झाली हे सांगण्यासाठी A1 सुग्रास रेसिपीला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल. त्याचप्रमाणे रेसिपीला लाईक करून शेअरही करा. इडलीचं पीठ तर छान भिजून झालेलं आहे. इडलीच्या सांबारासाठी डाळ कुकरला लावून शिजवून घेत आहोत. डाळ शिजेपर्यंत आपण चटणीची आणि सांबारची तयारी करून घेऊया. चटणीच्या फोडणीसाठी जिरे आणि कढीपत्ता घेतला आहे आणि 4 सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आणि चटणीसाठी 1 वाटी डाळ व 1 वाटी सुका खोबऱ्याचा कीस. इथं तुम्ही ओलं खोबरंसुद्धा घेऊ शकता.
8-10 मिरच्या, 1 चमचा साखर आणि थोडं मीठ आणि दही असं घेतलेलं आहे. कढीपत्ता, जिरे आणि लाल मिरच्या हे बाजूला ठेवून बाकी सगळं साहित्य मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे आणि थोडीशी पातळसर अशी चटणी करून घेतलेली आहे. या चटणीसाठी आपण फोडणी करत आहोत. 4 चमचे तेलामध्ये जिरे आणि कढीपत्ता घालून सुक्या मिरच्या घातलेल्या आहेत. गॅस बंद केला आणि ते छान परतून घेत आहे. अशी सुक्या मिरच्याची फोडणी या चटणीवरती आता आपण घालून घ्यायची. मस्तपैकी अशी फोडणी द्यायची. ह्याचा खमंग वास अगदी घरभर सुटतो, म्हणून ही चटणी तर इडलीबरोबर पाहिजेच. आता आपण इडलीसाठी सांबार करूयात. तसं पाहिलं तर आपण सांबारची रेसिपी ह्याआधी 2 ते 3 वेळेला दाखवलेली आहे. त्यामुळं तुम्हाला जसं साहित्य पाहिजे असेल तसं घ्या आणि सांबार करा. सांबारासाठी कोथिंबीर, चिंच भिजवलेली, कढीपत्ता, कांदा, टमॅटो, लसूण आणि हिरवी मिरची, बटाटा आणि ढोबळी मिरची असं साहित्य घेतलेलं आहे. आपली डाळही आता शिजून झालेली आहे. ती जरा छान घोटून घेऊयात आणि सांबार तयार करायला घेऊयात. एकीकडं स्टीमरमध्ये मी थोडं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, म्हणजे सांबार होईपर्यंत एखादा इडलीचा घाणा पण होतो. एका कढईमध्ये 4 डाव तेल घेऊन फोडणी तयार करत आहे. मोहरी, जिरे, हिंग, हळद, कढीपत्ता आणि 2 चमचे सांबार आणि 1 चमचा बॅडगी मिरचीचं तिखट असं घालून त्यामध्ये कांदा घातलेला आहे आणि तो छान परतून घेत आहे. त्यामध्ये बटाटा घालून घेत आहे. तोही छान परतून झाला. 5 मिनिटाची वाफ देऊन घेऊयात. हा बटाटा परतून झाला की त्यावरती ढोबळी मिरची घालून तीही छान परतून घेऊयात. आजकाल हे सांबार कुकरमध्ये सुद्धा करतात. मीही हे सांबार एकदा कुकरमध्ये करून बघितलेलं आहे, परंतु मला कुकरमधल्या सांबाराच्या चवीपेक्षा असं डायरेक्ट जे सांबार करतो त्याची चव आवडते. तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही सांबार करू शकता. इथं मी आता चिंचेचं पाणी घालत आहे. हेही ऑप्शनल आहे. साऊथ इंडियामध्ये जे सांबार केलं जातं त्यामध्ये चिंचेचं पाणी वापरतात, म्हणून मी हे चिंचेचं पाणी घातलेलं आहे. तरीसुद्धा तुम्हाला जर चिंचेचं पाणी नको असेल तुम्ही हे चिंचेचं पाणी नाही घातलं तरी चालेल. आता आपण घोटून घेतलेली ह्यामध्ये डाळ घातलेली आहे आणि त्याच भांड्यात थोडं पाणी घालून ह्या सांबारामध्ये मिक्स केलेलं आहे. तुम्हाला जसं पातळ घट्ट असं पाहिजे असेल तसं तुम्ही हे सांबार करू शकता. चवीनुसार मीठ घातलं आहे आणि गूळ घातलेला आहे. थोडं आलं लसूण मिरचीची पेस्ट घातलेली आहे. उरलेला सगळा सांबार मसाला यामध्ये घालून घेत आहे. एकंदरीत 5 चमचे सांबार मसाला मी इथं वापरलेला आहे. ह्याला एक छान 5-10 मिनटाची उकळी देऊन घ्यायची. इथं मी अजून 1 चमचा बॅडगी मिरचीचं तिखट घालत आहे आणि साधं तिखट घालत आहे. ह्याला छान उकळी येईपर्यंत इडल्या तयार करायला घेऊयात. ह्या इडलीच्या साच्याला थोडंसं तेल लावून घेऊयात. आता इडलीच्या पिठामध्ये चवीनुसार मीठ घालून तेही छान एकजीव करून घेऊयात. इडलीचं पीठ इडली पात्रामध्ये घालताना इडली पात्राच्या खालती अशी एक ताटली घ्यायची आणि त्यानंतर इडलीच्या साच्यामध्ये आपण थोडं थोडं बॅटर घालायचं. म्हणजे इडलीच्या साच्याला जी छोटी होल्स असतात त्यामधून जरी थोडंसं इडलीचं पीठ बाहेर आलं तरी ते ताटलीमध्ये उतरतं. ह्याला आता आपण एक 8 ते 10 मिनिटाची छान वाफ देऊन घेऊयात. आपली चटणी तर झालीच आहे
आणि आता सांबाराला पण छान उकळी आलेली आहे. हे बघा, मस्त सांबाराला उकळी आलेली आहे. आता आपण थोडासा गॅस बारीक करून घेऊयात आणि त्यावरती कोथिंबीर घालूयात की आपलं सांबार तयार. 10 मिनटं झालेली आहेत आणि इडल्याही तयार झालेल्या आहेत. गॅस बंद केला आणि इडलीचा स्टँड काढून बाजूला 1-2 मिनटासाठी ठेवायचा. वाफेमुळे इडली साच्याला थोडी चिकटलेली असते, म्हणून 1-2 मिनटं बाहेर बाजूला काढून ठेवली, साच्यापासून इडली सुटते. इथं आपण रेशनचे तांदूळ वापरले असले तरीसुद्धा इडली अगदी उत्तम झालेली आहे. इथं तुम्ही बघू शकता, इडली अगदी मऊसूत, लुसलुशीत आणि जाळीदार झालेली आहे. अगदी मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा तुम्हाला अशी इडली देता येते. मुलांना ही चटणी द्यायच्या वेळेस नुसती खोबऱ्याची सुद्धा चटणी करू शकता. एखादी छोटीशी मिरची घालायची आणि ही खोबऱ्याची नुसती चटणी करायची. चला तर आता आपण इडली खायला घेऊयात. अशी मस्तपैकी इडली, चटणी आणि इडलीवरती सांबार. मला जरा सांबार जास्तच लागतं, भरपूर सांबार घेणार आहे आणि त्यावरती अशी छानपैकी बारीक शेव भुरभुरणार आहे. आ हा हा हा, सांबाराचा अगदी मस्त घरभर वास सुटलेला आहे. तुम्ही कशा पद्धतीने इडली करता तेही मला कळवा, म्हणजे त्या प्रकारची इडली करण्याचा मी प्रयत्न करेन. मी आता या इडली सांबारची टेस्ट घेते. इडली तर छान मऊसूत लुसलुशीत झालीच आहे, पण सांबार अगदी मस्त म्हणजे मस्तच झालं आहे. पुन्हा भेटूयात अशीच छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत अमिता दातेचा बाय.